पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशयमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। हा 21वा श्लोक आहे। या अध्यायात किंवा याच्या अगोदर 9व्या अध्यायातच दैवी संपत्ती विस्तारानं सांगितली। तिथंसुद्धा दैवी संपत्ती सांगत असताना महात्म्यांचं थोडं वर्णन, त्यांचं सततचं आचरण, सततं कीर्तयन्तो माम या प्रकारचं सांगत यातही 26 लक्षणं सांगितली या चालू अध्यायामध्ये। पण तिथून 7व्या श्लोकापासून या 21-22 श्लोकापर्यंत हे सगळं आसुरी संपत्तीचं वर्णन करत आले। आसुरी संपत्ती जी आहे ती त्यागभावानं म्हणजे त्याज्य करण्याकरता सांगितली। बरं, हे सांगितलं तसं जनही दिसतात। त्यांनी याच्यामध्ये 8व्या श्लोकात सांगितले की अशा या भूतसृष्टीमध्ये हे दोन्ही प्रकार आहेत, आपल्या निदर्शनाला ते येतात। पण ज्याला परमार्थाची चाड आहे त्याने सांडावे हे लिगाड, त्याने हे सगळं सोडून टाकायचं आहे। मग त्याच्याकरता काय करायचं आहे की जे काही असेल ते आसुरी संपत्तीचं सोडून द्यायचं असेल तर त्या आसुरी संपत्तीत आसुरी स्वभावानं लक्षणानं युक्त असणारे कसे वागतात आणि त्यांचा कसा नाश होतो याकडे पाहावं। या चालू श्लोकामध्ये माऊली सांगतात की परी काम क्रोध लोभ या तिहीचे चिथोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण। तेव्हा 3 गोष्टी सांगितल्या, एक काम, क्रोध आणि लोभ। या तिघांचं जे काही एकत्रीकरण आहे किंवा हे जे तिघं मिळून जर आले तर ते जास्तीत जास्त अशुभ पिकवतात। अशुभाचंच तिथं आहे आणि ही अशुभता आपल्या ठिकाणी नाशाला कारण आहे। मनुष्याच्या ठिकाणी त्याचा नीटनेटका जर विचार नाही आला, त्याच्या निदर्शनात नाही आलं, आपल्याला ही आसुरी संपत्ती सांगितली नसती, तसे लोकही कुठं दिसले नसते, तर आपल्याला हे वाईट आहे म्हणलंच नसतो आपण। पण ती संपत्ती किंवा लक्षणं सांगितली तसे समोरही आहेत। मग हे काय झालं, किती वाईट आहे कळालं। एक असं सांगतात, एक धनवानाचा मुलगा नेहमीच आपलं काय असं पैशाचा अपव्यवहार करायचा, कुठेही कसे खर्चायचा। त्याला रात्रीची नाचगाणी बघायची फार आवड आणि तिथे गेले म्हणजे पैसे उधळायचा त्या महिलांच्या अंगावर, नाचकाम त्यांचं बघायचं आणि टाकायचा। सगळे सांगून दमले त्याला, त्याचे वडील किंवा त्या वडिलांचे मित्र किंवा बाकीचे सोयरे धायरे मोठी माणसं सगळे। शेवटी एक साधू आले, त्याला म्हणले अहो ह्याला सांगा काहीतरी। त्याला बोलावून घेतलं, ते म्हणला खूप जणांनी सांगितले, आता तुम्ही नका सांगू काय। म्हणजे ऐक तरी, तू जिथं जातो तिथं जा, तुला बंधन करत नाही आम्ही, जा कशाल जा, पण तिथं रात्री जाऊन दिवसा एकदा जाऊन ये, त्या ठिकाणी फिरून ये। म्हणलं त्यात काय अवघड आहे, तुम्ही म्हणतात मग करतो। मग दुसऱ्या दिवशी गेला तर हे जे रात्री नाचकाम करणाऱ्या, सकाळी झोपीतनं उशिरा उठलेल्या, केस सगळी विस्कटलेली, डोळे झोपीने सगळे तारवटलेले, अंगावर कपडे धड नाहीत, सगळं आंगळ ओंगळच पाहिलं। म्हणलं असल्यानं पैसे देतो काय मी, आता नाही जायचं बुवा। म्हणजे मात्रा लागू पडली। तसं जे हे सोडून दे म्हणणारे नाही, म्हणून मग शास्त्र संत युक्तियुक्तीनं आपल्याला शिकवतात। सगळ्यात जास्त काय, हा काम फार अवघड आहे आणि तो काय करतो तर तो आपल्याला सगळं उभा करतो पुढं। काम हे उभा राहिला की क्रोध उभा राहतो, पुढं लोभ उभा राहतो आणि तिन्ही असे आहेत की तिन्ही आमच्या ठिकाणी ते आले की एक अशुभाचंच लक्षण आहे।
आणि मग मात्र अशुभच सगळं होत राहतं. सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाडाऊ हे भलतया दिधले. आता यांच्या ठिकाणी काय आहे तर जे जे काही यांच्या कोणाजवळ असतील, कोणाजवळ काम क्रोध लोभ यापैकी असेल ना, त्याच्याजवळ दुःखच आहे. कारण कामना करून जे मिळालं ते दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळालं, तर ह्याची कामना पूर्ण होऊनही आला अजून काय वाटतं, अरे अजून कसं मला मिळालं नाही, मग हे कमीच कसं. एक ग्रस्त होते, त्यांचा मुलगा लग्नाला आलेला आणि कोणी मुली आली की ते नवरीच्या बापाला उमऱ्यातच उभा करायचा. किती देणार का एवढे, मग ते आपले जायचे, आमची नाही ताकद एवढी म्हणायची. एक ग्रस्त आला बऱ्याच मुली झाल्यानंतर, म्हणलं किती देणार, म्हणला तुम्ही किती मागणार. त्याने दारातनं सांगितलं देणार का 25 लाख. त्याने हात झटकले आणि माघारी फिरला. म्हणला काय झालं, 50 देणार होतो, 25ला काय करायचं देऊन. हो मला इकडे इकडे आता नसतो येत. म्हणजे काय आहे, हावच असती ना, आणि तीही कामना आहे. कामनेत मग त्याला असं वाटतं उगचच म्हणलो बसतो दुःख करीत. या सगळ्या ठिकाणी दुःखाचंच दर्शन आपल्याला होईल. हे जे सगळे आहेत यांना जर पाहत गेलो तर यांच्याजवळ या 3 दोषाशिवाय काही दुसरं नाही. त्याच वाटेकडे हे निघत असतात. का पापिया नरक भोगू पापिया नरक भोगी स्वावया लागी जगी पातकाची दाटुगी सभाची. हे एकंदरीत काय असतं की जे जे काही असतं, एखादा विषय मांडायचा असतो, त्या विषयावर चर्चा करायची असते, तेव्हा त्या ठिकाणी कोणीतरी अध्यक्ष असतो, अजून व्यासपीठावर अजून काही मंडळी असतात की ते त्या विषयातले तज्ज्ञ असतात आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन होतं. आता माऊलींनी हेच सांगितलं की ही एक सभाच होती आणि ह्या सभेत हे काम क्रोध आणि लोभ हे 3 व्यासपीठावर बसलेले आहेत आणि आम्हाला शिकवतेत. तर मग काय शिकवतेत, नरक कसा भोगायचा, नरकात गेल्यावर कोणता भोग असतो, तिथं जाऊन काय आहे, सगळ्या प्रकारे ती जास्तीत जास्त पापच शिकवतात. पातकाची दाटुगी सभाची आहे, म्हणजे पापियांचीच एक प्रकारे ती सभा आहे. हे रौरव का तवची वरी ऐकी जती पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उठती ना. आता त्यांनी दाखवलं वास्तविक पाहता काय कोणता नरक आहे, कोणत्या नरकात किती काय आहे, कसा त्रास आहे, याचा एक ग्रंथच आहे नचिकेत नावाचा. त्या नचिकेतानं यमधर्माच्या ठिकाणी वर मिळाल्यावर सांगितलं होतं काय काय असतं त्याची माहिती सांगा, नाही तर दाखवा मला. तेव्हा त्याच्यात एक अतिशय काय आहे त्रासदायक असणारा जो नरक असतो त्याचं नाव रौरव नरक. त्या नरकाबद्दल पाठवायचं असेल तर हे जे काही तिन्ही आहेत हे तिन्ही त्याच प्रकारचे आहेत. ते स्वतःच्या ठिकाणी असलेल्या कशातून शक्तीतून, कोणत्या कामाची शक्ती, क्रोधाची शक्ती आणि लोभाची शक्ती, या तिन्ही शक्तीतून हे तिघही जेव्हा आपल्या अंतःकरणात उठतात त्यांचा एक प्रभाव होतो निर्माण, एक निस्ता भाव नाही आविर्भाव निर्माण होतो. तेव्हा मात्र आपल्याला काय करतात ते अशाच तऱ्हेचं वागायला लावतात आणि हातून पाप घडतं. अपाय ही असलग यातना इही सवंग हानी हानी नोहे हे तिघ हेच हानी. एकंदरीत याच्यापासून एवढा काही आपल्या संपूर्ण जीवनाचा नाश होतो की हे सहज नाश करतात. नाश करताना काय आहे, जसं काही एक कमी शक्तीचं विष असतं ते दिल्यावर ते विष हळूहळू तुम्हाला मारतं, एकदम मारत नाही, हळूहळू मारतं. तसे हे सगळे यातला एक हळूहळू मारतो, एक त्याच्यापेक्षा लवकर मारतो, एक त्याच्यापेक्षा लवकर मारतो. असे जे आहेत हे इतकेत आणि त्यांच्या ठिकाणी आम्हाला अत्यंत दुःख देण्याची जे काय अति तरी पट आहे, म्हणजे एका पटीपेक्षा अनेक पटीत त्यांच्याकडे की दुःख होतं. तेव्हा त्यात एक सांगितलं की जे आपण म्हणतो ना हानी झाली,
ते म्हणले ती बाकी तुम्ही ज्याला हानी म्हणता, नुकसानाला किंवा तुमच्या ठिकाणी काही आजार निर्माण झाले त्याला, ते राहू द्या बाजूला, हीच मोठी हानी. हे तिघजण म्हणजे यांच्यासारखी हानी दुसरी कोणती नाही. काय बहु बोलो सुबटा, सांगितल्या निकृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा. एकंदरीत पाहायला गेलं तर हे अर्जुना आता किती सांगावं. एवढंच तुला आता एका शब्दात सांगतो की अत्यंत निकृष्ट आहे. मुळात आसुरी संपत्ती हीच निकृष्ट आहे. आसुरी स्वभाव हा निकृष्ट आहे. आसुरी लक्षणानं युक्त असणारा ते सगळं निकृष्ट आहे. आणि त्यातली त्यात हे तिघजण. त्यामुळे हे म्हणजे कोण आहे तर नरकाकडे जाणारा दारवंट आहे. हे ओलांडलं की तुम्हाला नरकाच्या दाराकडेच जाता येतं. त्याला पुन्हा दिलं त्रिशंकू हा. आता वास्तविक उलटं उदाहरण आलं. त्रिशंकू हा स्वर्गाकडे निघाला होता आणि दारापर्यंत जाऊन अडकला. हे त्रिशंकू नरकाच्या दाराकडे निघालेले दाखवले. तिथं जाऊन ते आता उमरा ओलांडणार अशा प्रकारचे आहेत. या काम क्रोध लोभा, माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. तेव्हा हे जे काही आहे काम क्रोध लोभ, हे ज्याच्या ठिकाणी ज्याच्या जीवनात उभा राहतात, ज्याचं जीवन यालाच संलग्न झालेलं आहे, काम क्रोध लोभच हे त्याच्याजवळ सतत आहेत, असा जो कोणी आहे त्याचं हे सगळं भोगल आणि शेवटी कुठं जाईल तर त्याला एक उदाहरण दिले की निरयपुरीची सभा, म्हणजे नरकात सभा भरली आणि हे तिथं गेले तर तिथले म्हणतील या 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 सन्मान करतील तुमचा, कारण आम्ही त्या सभेत तुमची वाट पाहत होतो. काही वेळेला असंच असतं पहा की बाहेर सभा भरायची असली ना तर तो जो कोणी असेल ज्याला ही सभा भरायची त्याला जर कोणी लोक येत नसले तर ते भाड्याने पैसे देऊन माणसं आणतो, वाहनं पाठवतो. तुम्हाला काय करायचं बसा, तुम्हाला तिथं चहा देऊ, तुम्हाला खायला देऊ, पण चला. तसं इथं नाही, आपणहून चाललेत. आणि ते आल्यानंतर ह्या तिथं जे बसलेत त्यांना त्याचा आनंदच होतो. म्हणजे एक प्रकारे हिला काय आहे, जसं अगोदर आत्ता एक ओवीत दिली ही सभा आहे, तसं आणखी एक माऊलीने उदाहरण दिलं. सभा म्हणजे तिथं अनेक असेच आहेत आणि ते हे सगळं भोगत तिकडे गेलेले आहेत. म्हणून पुढती किरीटी, हे कामादी द्रोष त्रिपुटी, त्याजावीच गाव ओखटी आघवाविषयी. एकंदरीत हे तिघं म्हणजे तुम्हा आम्हाला गुंतून टाकणारेच आहेत. ह्या तिघाच्या द्वारे विषयाकडे लक्ष असतं. आता हे तीन काय करतात, विषयाची कामना करणारा काम आहे, नाही मिळालं तर क्रोध निर्माण करणारा क्रोध आहे, आणि मिळालं तर लोभ निर्माण करणारा लोभ आहे. हे तिघं आहेत. पण त्या तिघांच्या प्रेरणेनं जो विषय तुम्ही भोगला तो भोगला म्हणजे काय केला, अत्याचाराने भोगला, जबरदस्तीने भोगला. तेव्हा या विषयाला एकच समजा हे विषय नाहीत, हे विष आहे. तेव्हा ह्याला विष कसं म्हणायचं, ते हे ओखटे म्हणजे अत्यंत वाईट, की ज्या गोष्टी आपण पाहिल्यावर आपल्याला काहीतरी अशुभता वाटते, वाईटच हे, असं नको होतं व्हायला. म्हणजे आपल्यालासुद्धा मन त्या ठिकाणी काय होतं की किळस्थ म्हणा, घृणा निर्माण होतं. तसे हे सगळे आहेत. तेव्हा याचा सगळ्यांचा काय करावा, त्याजावीचे, हे सगळं काय करून सोडून दे. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचार्यत्यात्मनश्रेयस ततो याति पराम गतिम. तेव्हा एकंदरीत हे कौंतेय म्हणजेच अर्जुना, या तीन जे काही आत्ता सांगितलेत काम क्रोध, ह्या कोणाच्या पोटातून निर्माण होतात तर तमोगुणाच्या पोटातून. म्हणून मग हे जे काही तमोगुणद्वारा जे झालेले आहेत त्याच्यातून जर सुटायचं असेल आणि ते सुटून जर मनुष्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या उद्धारासाठी जर काही करायचं असेल तर जे आचरण आहे ते आचरण शुद्धतेचं केलं, शास्त्रनिहाय केलं, संतसंगतीत केलं
तरच मग तुम्ही उत्तम गतीला जाल. एरवी ह्याच्या पुढं अधोगती ठरलेलीच आहे. त्या अधोगतीला जावं लागल. स्वतःची गती बदलावी असं जर वाटत असेल तर त्याला एकच आहे. मुळात असं आहे की शास्त्र ऐकायला मिळणं आणि संत भेटणं. कारण संत भेटल्याशिवाय शास्त्र ऐकायला मिळतच नसतं. संताच्या मुखातूनच शास्त्र आहे. या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत. पण मिळतील कशा? तुकोबाराय सांगतात, हारी म्हणता गती पातके नासती. जेणेकरून आपल्याला तिथं जाऊ वाटत नव्हतं, संताच्या सानिध्यात संताच्या संगतीला नको वाटत होतं, त्याच्या आधी नामस्मरण झालं तर ती तुमची अधोगती पालटल आणि ह्या गतीला जाल, की जेणेकरून तुमचं पातक नाहीसं झालं, म्हणजे मलदोष नाहीसा झाला की संत संगतीची आवड लागेल. अशा तऱ्हेचं हा आता काय आहे की 22वा श्लोक आपण पाहत आहोत. धर्मादिका चौही आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जै संघातू सांडील. हा एकंदरीत पाहायला गेलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ का म्हणायचं की हे सहज मिळत नाहीत, अट्टास आहेत, कठीणता आहे, पराक्रमच आहे एक प्रकारचा. म्हणून मग हा सगळा पराक्रम जे जिंकतो तोच आहे. धर्मानिहाय वागायचा सुद्धा पुरुषार्थच आहे. अर्थ म्हणजे योग्यतेनं पैसे कमवणं, धन कमवणं, हे संपत्ती कमवणं हाही पुरुषार्थ आहे. पण योग्यरित्या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे अशा तऱ्हेचाच. आणि काम, इथे आता काम दिला, पण हा जो काम आहे हा जिंकून आपण पुरुषार्थ करायचा आहे, कामनेला जिंकायचं आहे. धर्म तुम्ही आचरणानं परिपूर्ण राहायचं आहे. धर्मात एवढी तेवढीच, म्हणजे जशी एक चाकोरी असते ना, बैलगाडी असती, त्या चाकोरीने जाते, त्यात इकडे इकडे सुद्धा बैलाला गेलेला चालता येत नाही, रट्टा मिळतो. तसं धर्म हे चाकोरी, त्यातनंच चालला पाहिजे तर पुरुषार्थ. त्याच्या पुढं काय आहे की जसं हरिश्चंद्र हा काही झालं तरी मी माझा धर्म, मी माझी सत्यता सोडणार नाही, मग किती त्याला त्रास झाला तरी त्यांनी त्याच्यातलं काय आहे आपलं जे सत्व आहे ते सांभाळलंच. तसं अर्थप्राप्ती तीच. आणि त्याच्यानंतर सांगायचं तो काम आहे. तो काम असा आहे की आता त्या प्रकारची कामना आमच्याजवळ उरली नाही. मोक्ष प्राप्त करणं हाही कामच आहे, पण हा आमच्या कल्याणाचा काम आहे. त्या ह्याच्यामध्ये खेळिया नावाचं एक हे अभंग मालिका आहे. त्याच्यामध्ये सांगतात, कामचे नाही ते क्रोधचे कैसा मग कैचे रे भांडणं. म्हणजे मुळात कामच नसेल तर क्रोध तरी कसा येईल, आणि क्रोध नाही, कामच नाही तर लोभ तर कसा येईल. मग ज्याच्या ठिकाणचा कामच संपला आहे तो जो कोणी आहे तोच ह्यातनं श्रेष्ठ आहे. तेव्हा हे सगळं प्राप्त करून घेणं, चौथा असलेला मोक्ष हे प्राप्त करून घेणं हा काय आहे पुरुषार्थ आहे. पण या पुरुषार्थात खऱ्या अर्थानं कोणाला जिंकावं लागतं? ह्या तिघांनाच, ह्या तिघाच्या संघाताला जिंकावं लागतं. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती हे माझे कान नायकती देवोही म्हणे. पहा आता असं सांगतात की हे तिन्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात आहेत, तुमच्या अंतःकरणात आहेत, तुमच्या जीवाला हे आवडीचे आहेत, असं आहे तोपर्यंत तुम्हाला चांगलं झालं, तुमचं कल्याण झालं असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणजे अजून माझ्या कानावर असं कधी आलं नाही. हे भगवंतांनी सांगितलं की ह्या तिघानंतर तुमचं कल्याण झाले, तिघाच्या संगतीनं. असं कुठंही म्हणजे आता भगवंत तरी युगानुयुगी आहेत, आपण तरी काय अलीकडचे, पण कित्येक युग झालं तरी भगवंतांनी सांगितलं असा नमुनाच. जसं भागवतामध्ये एकनाथी भागवतामध्ये विचारलं की शांत, काही झालं तरी त्याच्या ठिकाणी बदल होत नाही, असा तो कोणी पाहिला आहे का मागं? उद्धवाने विचारलं कृष्णाला. ते म्हणले पाहिला आहे कदर्यू नावाचा, म्हणजे अगोदरचं सांगितलं. तसं अगोदरपासून मी असं कधी कानावर ऐकलं नाही की कामक्रोधाच्या संगतीनं कल्याण झालं आहे, असं ऐकलं नाही. जया आपण पे पडिये आत्मनाशा जो भिये तेणे न धरावी हे सोये सावधा होईजे. तेव्हा एकंदरीत ज्याला
आत्मनाश नको वाटतोय, ज्याच्या ठिकाणी उद्धाराची चाड आहे, त्यांनी सावध व्हावं आणि ह्यांना कधीही संपर्कात येऊ देणे. कधी कामनेचा संपर्क नको, कधी क्रोधाचा नको, कधी लोभाचाही नको. पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवण का जियावया जेवण काळकुटाचे. आता उदाहरण दिले की जर तुमच्या जीवनात हेच असतील तर एक असं आहे की जर दगड बांधले पोटाला आणि समुद्रात पोहायला गेला, मी आता पलीकडे जाऊ शकतो, अरे कसं जाशील, बुडशील ना. दुसरं उदाहरण दिलं की जेवण आहे आणि जेवण जेवलं तरच आपल्याला जीवन चालतं असं समजून अत्यंत काळकूट नावाचं झालविष ज्यात घातलं आहे ते खायला लागला. ते अन्न खाऊन हा कसा जीवन जगवायचा. इही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी यया चागा. तेव्हा या कामक्रोधाला जवळ ठेवाल तर तुमच्याकडून होत असलेलं कार्य यांच्या दृष्टीनं सिद्धीला जाईल. हे जे करतात तसं होईल. त्यामुळं जर काही असेल तर तुम्ही यांचा अगदी अंतःकरणातनं ठाव ठिकाणा पुसून टाका. एवढं तेवढंसुद्धा इथं असं सांगतात की समजा दुधाचं भांड आहे, त्यात आपण नेहमी दूध घेतो, पण चुकून त्यात मीठ ठेवलं होतं. मग दूध आल्याबरोबर ते मीठ ओतून घेतलं आणि मग दूध घेतलं, पण एवढा जरी कण त्यात राहिला असेल मिठाचा तरी तेवढं सगळं दूध नासविल. ती नुसता कण किंवा मिठाचं क्षारता तिथं राहिली असली तरी नासविल. तसं तुमच्या अंतःकरणात एवढं तेवढं राहिलं तरी त्यामुळं काय होईल, प्राप्त होणारं कल्याण नाहीसं होईल. जई कही अवचटे हे तिकडी साकळी तुटे तई सुखे आपुले वाटे चालो लाभे. एकंदरीत जसं महिलांची 3 पेढीची वेणी असते, वेणी घालायची झाली की त्याला 3 पेढी असतात इकडे इकडे फिरवायला, तशी ही 3 पेढीची साखळीच आहे. काम क्रोध लोभ ही साखळी, ही साखळी जर तुटली तरच तुम्ही सुखी आहात, तरच तुम्हाला सुखाचा लाभ होईल. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. तेव्हा कफ वात पित्त हे सगळे आपल्या शरीरात आहेत. ह्या दोषाचा जरा जरी थोडासा उत्साह झाला, वाढलं तर आपल्याला आजार येतो. ते सम राहिले तर शरीर चांगलं राहतं. दुसरं त्याच्यापेक्षा दिलं, आता हे निदान काय आहेत की तिन्ही जे धातू आहेत ते निघाले नाही, त्याचा दोष आहे. त्याचा दोष जर नसेल तर मात्र तुमच्या आमची शरीराची निरोगीपणा आहे. दुसरं सांगतात की त्रिकुटी फिटली या नगर, म्हणजे जे चोरी चहाडी शिंधळी असा जो काही प्रकार आहे हा जर त्या नगरात नसेल तर तुमचं नगर शांत आहे. ते जर तिन्ही प्रकार त्यात असतील तर नगरात शांतता कधीच होणार नाही. त्रिदाह निमालिया अंतर आणि मग 3 ताप, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, हे तिन्ही ताप जर तुमच्या जवळचे गेले अंतरातले तरच सुख आहे. तैसा कामादिकी तिही सांडिला सुख पावोनी जगी संगूल आहे मोक्षमार्गी सज्जनांचा. या प्रकारे या कामादिकी तिन्हीचा ज्याने संग सोडलेला आहे तोच सुखी होईल, तोच मोक्षमार्गाला लागेल आणि त्यालाच संताची संगती मिळेल. मगच सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. आता एकंदरीत जर संताची संगती लाभली, प्रबळे म्हणजे एक दिवस आणि 2 दिवस नाही, तुम्हाला काय आता तुम्ही कुठंतरी निघाला होता प्रवासाला आणि 4 तास संत तुमच्या संगतीला होते, प्रवासात पुन्हा नाही कधी गाठ पडली असं नाही, वारंवार गाठ पडली तर संत समागमी धरावी आवडे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी संत समागमाची आवड आहे तेच अशा संत संघाच्या ठिकाणी आणि सत्शास्त्र बळे त्यांच्याकडून जे शास्त्र ऐकलं जाईल तेच, तरच ही जन्ममृत्यूची आता काय ओसाड रान आहे तुमची ती सगळी नाहीशी होतील. ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे
ते तैसेची पाटन पावे गुरुकृपेचे. त्यामुळं शास्त्र संत संगतीमुळं आत्मानंद प्राप्त होईल, आत्मानंदाची वाढ होईल आणि त्याच ठिकाणी तुमची वस्ती होईल, आनंदाच्या ठिकाणी. अशा तऱ्हेचं हे जे काही मोक्षरूपी नगर आहे ते श्री गुरुकृपेनंच प्राप्त होईल. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा. तिये खेवीब आटे दिंडिमा संसारिक. तेव्हा आता जर काही असेल तर तुम्हाला सगळ्यात प्रिय जर कोण असेल तर आत्माच प्रिय आहे. आत्म्याशिवाय निरुपचार प्रेमाचं ठिकाण कोणतं तर आत्मा आहे. त्या प्रिय असलेल्या वस्तूची परमसीमा म्हणजे कोण आहेत? आत्मा आहे. आणि आत्मा तुमच्या आमच्यासाठी अत्यंत प्रेमाने आपलं पालन करतो आहे. म्हणजे जे जे शरीराला लागतं जीवनाला त्या त्या चैतन्याची वाटप करून तो आम्हाला देतो आहे. असा आत्मा आपल्याला भेटला गुरुकृपेनं तर मग हे आभासित संसार आमच्या पुढचा सहज नाहीसा होईल. ऐसा जो काम क्रोधा लोभा, झाडी करोनी ठाके उभा, तो येवडिया लाभा गोसावी होय. आता जर हे काम क्रोध लोभ संपले, त्यांना झाडून टाकलं तर मोक्षरूपी लाभ हा जो काय आहे आपल्याला प्राप्त होईल. तर त्याला अतिशयोक्ती केल्यासारखं केलं की तुम्ही मोक्षाचे मालक व्हाल. हा जर काही तुम्हाला हे सगळं झालं तर तुम्हाला असा लाभ होईल की तुम्ही मोक्षाचे मालक व्हाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.